सगळ्या पक्षाच्या बैठकीच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती की तुम्ही आता मुंबई सोडू नका. विशेष अधिवेशन तातडीनं बोलवायला लावा. त्या विशेष अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करा. यासाठी मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या आणि समाजाच्या वतीनं हात जोडून विनंती की सगळ्या पक्षाच्या आमदारांनी वापस येऊ नये. आरक्षणच त्यांनी देण्यास भाग पाडावं. आम्ही मात्र महाराष्ट्राला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबवत नाहीत आणि थांबवणार पण नाही. इंटरनेट सेवा क्यों बंद की गई? हिंदी में इंटरनेट सेवा क्यों बंद की गई ऐसा आपको लगता है? अब क्या रहेगा? आंदोलन शांतता से रहेगा, लेकिन बंद होना चाहिए ऐसी उनकी इच्छा दिखती है. लेकिन ये आंदोलन बंद नहीं होगा. ये महाराष्ट्र के पूरे मराठों को रिजर्वेशन लेके ही रहेंगे तब तक ये आंदोलन रुकेगा नहीं. तिथे की कोणीतरी त्यांचेच लोक सरकार पक्षाचे करत असावेत. आमचे साखळी उपोषणमध्ये बसलेले लोक बीड केजचे विनाकारण उचलून नेले जातात एसपींकडून. ज्याच्यावरून कळतंय की प्रशासन सुद्धा सरकारची किती पुढं करतंय आणि कोण येत ते बाजूला राहिले आणि सत्य आणि खरं आंदोलन करणारे तुम्ही त्यांना साखळी उपोषण आमरण उपोषण बंद करायला लावायला लागले. बघूयात त्यांनी वापस पाठवलेत असे मेसेज आलाय की त्यांना वापस पाठवलंय आणि पुन्हा ते करायला लागलेत. मी चौकशी करून बघतो. नसता मी सुद्धा दाखवतो की बीडचे एसपी आणि कलेक्टर कसं काय अन्याय करते ते सुद्धा मी बघतो. पण सोडलेत अशी मला माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाली की त्यांना सगळ्यांना सोडलंय आणि शिथिल पण कालच केली 144 आणि साखळी आमरण उपोषण करणाऱ्याला त्यांना पुन्हा सोडून दिले असे माहिती कळाली. पण मी प्रत्यक्ष घेतो. मात्र जर अधिवेशन तातडीनं आज किंवा निर्णय त्याच्यावरती न घेतला आणि मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही दिले तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार. काल रात्री तुमच्या अभ्यासकांची काय चर्चा झाली? मराठा आरक्षणासंबंधी काही चर्चा झाली? आरक्षणाच्या बाबतच बाकी काय नाही. तुमच्यावर राजकीय टीका होत्या. ज्या फडणवीसांनी आरक्षण देऊ गेले मराठा समाजाला त्यांना तुम्ही टार्गेट करता. तुमचा बोलवता धनी कोण असा सवाल प्रसाद लाडणी केला आणि नितेश राणे म्हणतात की तुम्हाला नेमकं लिहून कोणी देते हे सगळं. आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. आता बोलू नये. एकीकडून मला फोन करून गोड गोड बोलायचं. काल बोलू नये. मला याच्या पुढे काही नाही बोलायचं. एवढंच बोलायचं. आता याच्या पुढे बोलू नये. प्रसाद लाड म्हणतात की तुमचा बोलवता धनी नेमका कोण आहे? कारण फडणवीसांना तुम्ही जाणून त्याला सांगतो भेटल्यावर मी कुणी बोलवतं धनी कोण येईन काय. बीडमध्ये जी मारहाण झालेली आहे मराठा आंदोलकांना तेव्हा पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले त्या संदर्भात तुम्ही काल रात्री एक आरोप केला होता की तिथे अधिकारी काही झाले. कोणते असे अधिकारी आहेत? कोणावर तुमचा नेमका शिवकोणचा आता म्हणले ना ते कोणचा आमदार कोण म्हणले ते? हा त्याला म्हणा याच्यामुळे टार्गेट करतो मी त्याला. एकीकडून गोड बोलवतो आणि दुसरीकडून गुन्हे दाखल करतो. हे त्याचंच काम आहे. त्याने बोलून दाखवलं होतं 307 करायला लागेल आमका करायला. हे त्याचंच काम. म्हणून भाजप संपायला लागले. म्हणूनच संपायला लागले आणि त्याच्याचमुळं संपायला लागले. मी मागे सांगितलं होतं ना आत्ताच्या आत्ता उत्तर मिळालं त्याचं. गोरगरिबाच्या कार्यकर्त्याला मार बसितो आणि स्वतःला उच्च नेता मानतो. तुला आता कळत तो उच्च हे का तू एकदम खाली मतदानाच्या चिठ्ठ्या वाटणाऱ्याच्या लायकीच झाला. थोडं थांब. उद्यापासून आंदोलनाची दिशा काय असणार? आजचा अल्टिमेटम संपला. शांत. फक्त जर अधिवेशनाची घोषणा केली नाही आणि मराठा समाजाला तातडीनं महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन समावेश ओबीसीमध्ये करण्याची घोषणा झाली नाही आज संध्याकाळपासून मी पुन्हा पाणी बंद करणार. महाराष्ट्रात अनेक ताकदीनं शांततेत आंदोलन पुन्हा सुरू होणार.
पाटील इंटरनेट बंद आहे त्यामुळं पाटलांना उचलून नेलं, पाटलांना उचलून नेणार आहेत जाणून बुजून किंवा जबरदस्ती त्यांच्यावर उपचार करणार आहेत असं अफवा पसरत आहेत. दुसरीकडे वातावरण खराब होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. काय वाटतं तुम्हाला, काय घडतं नेमकं? लोकांची काय चूक आहे? उपमुख्यमंत्री जाणून बुजून नेट बंद करते, बीडच्या आंदोलकांना, गोरगरिबांच्या पोरांना, शांततेत करणाऱ्यांना मारायला लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावते. लोकांचा काय दोष आहे? तुम्ही नेट बंद केल्यावर लोकांत रोष होणारच. पण लोकांची काय चूक आहे? लोकांना वाटतंय आमच्या माणसाला नेतेत का काय, आमच्या माणसाला काय दगाफटका करते का काय. आणि ते उपमुख्यमंत्र्याचा डाव असू शकतो दगाफटका करण्याचा. मोठा तर मोठा, गंभीर आरोप तर गंभीर आरोप. तो दगाफटका करू शकतो असं समाज गैरसमज होऊच त्याला काय. आम्ही भेट नाही त्याला. दादा, मला एक सांगा की तुम्हाला आतापर्यंत कुठल्या राजकीय पक्षाने असा पाठिंबा दिला आहे की तुम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राची तुमची मागणी यांच्या मागणीला कुठल्या राजकीय पक्षाने पाठिंबा दिला? सगळे जेवढे पहिल्या दिवशी आले